नमस्कार विद्यार्थ्यांनो. आज आपण उपयोजित लेखनामध्ये कथालेखन हा घटक पाहणार आहोत. कथा म्हणजे गोष्ट जी ऐकायला सर्वांनाच, लहानांना काय मोठ्यांनासुद्धा ऐकायला फारच आवडत असते. पण ती लिहिताना मात्र आपण काही गोंधळ करत असतो किंवा लिहिताना आपल्याला तेवढी ती पटकन सुचत नाही. तर ती आज आपण कशा पद्धतीने कथालेखन करावं हे आज आपण पाहणार आहोत. कथालेखन म्हणजे काय, तर गोष्ट ऐकणे आणि गोष्ट सांगणे हे सर्वांनाच आवडते. या आवडीतूनच प्राचीन काळामध्ये कहाणीचा जन्म झाला. आशयानुसार कहाणीमध्ये बदल होत जातो. ती कथा किंवा गोष्ट झाली. लोककथा, परीकथा, नैतिक कथा, दंतकथा अशा प्रकारे कथांचे अनेक प्रकार आहेत. कथा मनोरंजनाचा एक उत्तम प्रकार आहे. आता कथालेखन म्हणजे एखाद्या प्रसंगावर गोष्ट रचून ती परिणामकारक पद्धतीने लिहिणे. परंतु गोष्ट किंवा कथा लिहिणे म्हणजे एखादी हकीकत अथवा प्रसंग केवळ क्रमाक्रमाने सांगणे नव्हे. कल्पनेच्या मदतीने दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे एखादी मनोरंजक गोष्ट तयार करून ती लिहिणे म्हणजे कथालेखन. तर यासाठी आपल्याला बऱ्याचशा कथांची पुस्तकं, गोष्टींची पुस्तकं वाचली पाहिजेत की जेणेकरून आपल्या शब्दसंपत्तीमध्ये अधिकाधिक भर पडेल आणि आपल्याला ती कथा लिहिणं सोपं जाईल. तर उपयोजित लेखनाचा प्रत्येक घटक जो आहे त्याचा आपल्याला भरपूर सराव करायचा आहे. प्रत्येक भागावरती आपण 10-10 कृती तरी सोडवल्या पाहिजे. सराव केला असेल तर आपल्याला हा जो भाग आहे, घटक आहे, तो सोडवणं सोपं जाईल. तर कथालेखनासाठी आवश्यक असलेले मुद्दे, की कथेचा आरंभ अथवा सुरुवात अत्यंत आकर्षक असावी. तर जे काही आपण गोष्ट लिहिणार आहोत तिची सुरुवातच अगदी आकर्षक असली पाहिजे की जेणेकरून वाचत असताना सुरुवातीलाच म्हणजे जो वाचक आहे त्या वाचकाला ती शेवटपर्यंत वाचाविषयी वाटली पाहिजे. म्हणून सुरुवात हा कसा असला पाहिजे, तर आकर्षक असली पाहिजे. त्यानंतर कथा जी आहे ते 3 ते 4 परिच्छेदात लिहिली गेली पाहिजे. त्यानंतर कथेमध्ये संबंधित घटना आणि दृश्यांचं वर्णन करावे. जी काही घटना आपण त्या कथेमधनं सांगणार आहोत, समोरच्याला लिहिणार आहोत, तर त्याचं काय करायचं आहे, वर्णन त्या ठिकाणी करणं आवश्यक असतं. आणि त्या पात्रांच्या तोंडचे जे संवाद असतात ते संवादसुद्धा कसे असावे, बोलीभाषेतले असावे. असे त्या ठिकाणी म्हणजे शेतकरी असेल तर ग्रामीण भागातली त्या ठिकाणी भाषा वापरली गेली पाहिजे. लहान मुलं असेल तर तसं ते संवाद त्यानुसार त्या ठिकाणी घालायचे आहेत. त्यानंतर कथेतील वर्णन हे भूतकाळातच लिहावे. म्हणजे जी काही आपण कथा लिहिणार आहोत ती सर्व घडलेली घटना असते आणि त्यामुळे ती कथा लिहित असताना सर्व भूतकाळातच आपल्याला ती लिहायची असते. त्यानंतर गोष्टीत जिवंतपणा व रंजकता असावी. गोष्टीचा शेवट आकर्षक व आटोपशीर असावा. उगाचच लांब लचक असं पालाळीत लिहित बसायचं नाहीये, तर आटोपशीर आणि आकर्षक. कोणाला म्हणजे एवढं लांब लचक असं वाचायला शक्यतो आवडत नसतं. त्यामुळे जर आपलं हे थोडक्यात म्हटलेलं असेल, म्हणणं जे काय आहे ते थोडक्यात आणि आकर्षक असावे. काही विद्यार्थी अगदी 2-2, 3-3 पानभर कथा लिहून ठेवतात. तर तशी काही आवश्यकता नसते. सुरुवात, मध्य आणि शेवट 2 ते 3 परिच्छेदामध्ये आपली 1 ते 1.5 पानभर कथा असली तरी त्यामध्ये सगळा विषय जो आहे तो आपण व्यवस्थित समजावून सांगता आला तरी पुष्कळ. खूप लांबलचक असं लिहायचं नाही. त्यानंतर गोष्टीला योग्य शीर्षक द्यायचं आहे. आता सुरुवातीलाच काय करायचं आहे, ज्यावेळेला आपण कथा लिहित असतो तर शीर्षकासाठी जागा मोकळी सोडून द्यायची. कथेला सुरुवात करायची आहे. लिहित असतानाच आपल्याला मग त्या गोष्टीसाठी योग्य ते शीर्षक जे आहे ते आपल्याला सुचतं आणि संपूर्ण कथा लिहून झाल्यानंतर जे काही आपल्याला योग्य वाटेल ते शीर्षक आपण सुरुवातीच्या ठिकाणी जिथे जागा सोडलेली आहे तिथे ते योग्य ते शीर्षक द्यायचे. त्यानंतर गोष्ट लिहून झाल्यानंतर गोष्टीचं तात्पर्य थोडक्यात लिहायचं. तर जे काही आपण घटना सांगितलेली आहे, जे काही घडलेला प्रकार आपण सांगितलेला आहे, गोष्ट सांगितलेली, त्यातून काय तात्पर्य निघतं, काय शिकायला मिळतं ते सुद्धा आपल्याला शेवटी सांगायचं असतं. त्यानंतर
कथेत कथा लिहित असताना अधूनमधून वाक्प्रचार आणि म्हणींचा योग्य प्रकारे उपयोग केल्यास कथा अधिक आकर्षक बनते. तर योग्य वेळेला योग्य त्या ठिकाणी आपण वाक्प्रचारांचा आणि म्हणींचा सुद्धा वापर करायचा आहे कथा लिहिताना. आणि कथेची भाषा साधी सोपी, प्रवाही, कथानकाला पुढे नेणारी अशी प्रवाही आणि शुद्ध असावी. तर या सर्व गोष्टींचा विचार करून कथा लिहायची आहे. तर आता परीक्षेमध्ये तुम्हाला कथालेखन हा जो प्रकार असतो तो 5 गुणांसाठी असतो आणि 80 ते 100 शब्दांमध्ये आपल्याला आपली कथा लिहायची असते. तर हे 4 प्रकारे आपल्याला कृती विचारली जाते. पहिला प्रकार आहे कथाबीजावरून कथालेखन. म्हणजे एक विषय दिला असतो. कथाबीज म्हणजे एक विषय किंवा एक आशय दिलेला असतो आणि त्या आशयावरून त्या कथाबीजावरून आपल्याला काय करायचं असते, कथा लिहायची असते. त्यानंतर मुद्द्यावरून कथालेखन हा प्रकार तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे, परिचयाच आहे. बरेचसे विद्यार्थी यामध्ये काय करतात, मुद्द्यांसाठी जी जागा डॅश सोडलेली असते तिथे क्रियापदं घालतात आणि रिकाम्या जागा भरल्याप्रमाणे ती गोष्ट पूर्ण करत असतात. तर तसं करायचं नाही. या ठिकाणी व्यवस्थित शीर्षक देऊन सुरुवात, मध्य आणि शेवट करून तात्पर्य लिहून मुद्द्यावर आधारित अशी कथा काय करायची आहे, लिहायची असते. त्यानंतर शब्दांवरून गोष्ट तयार करून लिहिणे. 4 ते 5 शब्द आपल्याला दिलेले असतात. त्या सर्व शब्दांची योग्य ती जुळवाजुळव मांडणी करून डोक्यामध्ये आपण त्याच्यावरती जरा शांतपणे विचार करून ते सगळे शब्द आपल्या गोष्टीमध्ये आले पाहिजेत आणि आपल्याला त्या दिलेल्या गोष्टींचा योग्य तो मिलाफ करून आपल्याला ती गोष्ट काय करायची असते, लिहायची असते. दिलेल्या शब्दांवरून गोष्ट तयार करून लिहिणे. त्यानंतर चौथा प्रकार आहे अपूर्ण कथा पूर्ण प्रकरणे. यामध्ये पुन्हा 2 प्रकार येतात. सुरुवात दिलेली असते, काही वेळेला कथेची सुरुवात दिलेली असते आणि आपल्याला त्या कथेचा शेवट करायचा असतो. तर काही वेळेला शेवट दिलेला असतो आणि आपल्याला सुरुवात करायची असते. तर अशा प्रकारे अपूर्ण कथा पूर्ण करणे असे हे 4 घटक जे आहेत ते वेगवेगळ्या प्रकारच्या या कृती विचारल्या जातात. त्यानंतर आपण पाहणार आहोत मुद्द्यावरनं ही गोष्ट कशी लिहायची ते. बघा, खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कथा लिहा. एक गुणी मुलगा, बिघडलेल्या मुलाची संगत, अभ्यासावर परिणाम, वडिलांचा ओरडा, आंब्याची पेटी, सगळे आंबे सडणे आणि भूत. हे मुद्दे दिलेले आहेत. या मुद्द्यावरनं आपण ही गोष्ट लिहायची. बघा, गोष्टीचं शीर्षक आहे वाईट संगतीचा दुष्परिणाम. श्रेयस नावाचा एक गुणी मुलगा होता. तो सर्वांशी आदराने प्रेमाने वागे. गावातील सगळे लोक त्याच्या गुणांचे कौतुक करत. मात्र एकदा त्याची चंदू या बिघडलेल्या मुलाशी मैत्री झाली. हा कथेचा सुरुवात. कसा होता तो मुलगा? गुणी होता, पण नंतर मात्र काय झाली, त्याची या चंदू या बिघडलेल्या मुलाशी त्याची मैत्री झाली. इतकी गट्टी जमली की दोघे शाळेनंतरही एकत्र गावात फिरत. हळूहळू श्रेयसचे अभ्यासातले लक्ष उडाले. शाळेचा गृहपाठही पूर्ण न करता तो चंदूसोबत दिवसभर वेळ वाया घालवू लागला. शाळेच्या परीक्षेच्या निकालावर याचा चांगलाच परिणाम दिसून आला. एरवी उत्तम गुण मिळवणारा श्रेयस चक्क नापास झाला. त्यानंतर दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये कथेचा मध्य. घरी श्रेयसचे वडील, आता यांची मैत्री तर झाली आणि मैत्रिणीचा दुष्परिणाम काय झालेला आहे की आता बघा निकालावरती त्याचा परिणाम झालेला आहे. त्यानंतर आता घरी गोष्ट कळलेली. घरी श्रेयसचे वडील त्याचे निकालपत्र पाहून त्याला खूप ओरडले. चंदूच्या संगतीमुळे त्याचे वर्तन वाईट होत असल्याचे त्यांनी सांगितले. सोबतच चंदूशी मैत्री तोडायला सांगितले. मात्र श्रेयसला ते पटले नाही. चंदू त्याचा चांगला मित्र आहे, त्यामुळे त्याच्याशी मैत्री तोडणार नाही अशी भूमिका श्रेयसने घेतली. तेव्हा ही गोष्ट त्याला समजावून सांगण्यासाठी वडिलांनी युक्ती केली. वडिलांनी एके दिवशी एक आंब्याची पेटी आणली. रसाळ आंबे पाहून श्रेयस खुश झाला. मग वडिलांनी एक सडका आंबा श्रेयसला त्याच पेटीत ठेवायला दिला. 2-3 दिवसांनी त्यांनी श्रेयसला पेटीतून
काही आंबे आणावयास सांगितले. श्रेयस पेटीकडे जाऊन पाहतो तो काय, सर्व आंबे सडले होते. इतके रसाळ आंबे सडले कसे, हेच श्रेयसला समजेना. त्याने वडिलांना येऊन सांगितले. त्यावर वडील त्याला म्हणाले, पाहिलंस, एक सडका आंबा इतर अनेक रसाळ आंब्यांनाही अडवू शकतो. हेच माणसांनाही लागू होतं. त्यामुळे आपल्या आजूबाजूला असा सडका आंबा नाही ना, याची काळजी घ्यायला हवी. हे ऐकताच श्रेयसला वडिलांच्या बोलण्याचा रोग समजला व चूक उमगली. त्यानंतर त्याने चंदूची संगत सोडून दिली. पुढे त्याने खूप प्रगती केली व गावात सज्जन, मेहनती, यशस्वी मुलगा म्हणून स्थान निर्माण केले. असा शेवट केलेला आहे की आता तो काय झालेला आहे, सुधारलेला आहे. त्याची संगत त्याने सोडून दिलेली आहे. मध्ये वडिलांनी काय युक्ती केली, कशा पद्धतीने वडिलांनी त्याला समजावून सांगण्यासाठी युक्ती केली आंब्याची, आणि चंदू कसा सुधारलेला आहे, सगळं कथेमध्ये सांगितलेलं आहे. आणि आता गोष्टीचं तात्पर्य थोडक्यामध्ये 1 ते 1-2 ओळीमध्ये लिहायचं आहे. संगत माणसाला घडवते तशीच बिघडवतेही. त्यामुळे संगत नेहमी चांगल्या माणसाचीच धरावी, असं या गोष्टीचं तात्पर्य आहे. यानंतर बघा, खालील शब्दांच्या आधारे कथा तयार करा. असे 4 शब्द दिले असतील आणि त्या 4 शब्दांवरून आपल्याला काय करायची, गोष्ट तयार करायची. गाढव, मीठ, नदी, कापूस. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे की खाली कथेची सुरुवात दिलेली आहे, त्यावरून कथा पूर्ण करा. आता एक गोष्ट आहे, या ठिकाणी सुरुवात दिलेली आहे. तर ह्या प्रकारामध्ये आपण काय करतो, हे सगळं लिहित बसतो उत्तरपत्रिकेमध्ये. तर हे न लिहिता आपण डायरेक्ट इथूनच आपल्या कथेला काय करायची, सुरुवात करायची आहे. म्हणजे हा भाग लिहिण्याची गरज नाही. बरेचसे विद्यार्थी हे लिहित बसतात आणि त्यांचा त्या ठिकाणी वेळ वाया जातो. तर आपल्याला इथून पुढे हवं असेल तरी शेवटचं वाक्य पोपट विक्रेता म्हणून इथून आपण सुरुवात केली तरी, हे सगळंच्या सगळं लिहित बसायचं नाही आणि अर्धी कथा जी आहे ती पूर्ण करायची. किंवा मग अशा ठिकाणी या ठिकाणी कथेचा शेवट दिलेला आहे आणि त्या आधारे आपल्याला कथा लिहिणे. तर सुरुवातीचा भाग आपण लिहायचा आहे आणि हे शेवटचं हे लिहित बसायचं नाही. वाल्याकोळीच्या गोष्ट या ठिकाणी दिलेली आहे. काही वेळेला असं शीर्षक दिलं जातं, अति तेथे माती, यावरून कथा लिहा. मग या ठिकाणी आपण आपल्या कल्पनाशक्तीला वाव देऊन आपल्या मनामध्ये जे काही विचार येतील, जी काही आपली कल्पनाशक्ती आहे तिचा विचार त्यानुसार विचार करून आपण या ठिकाणी अतिशय छान अशी गोष्ट या ठिकाणी लिहू शकतो. सोन्याचा अंडा देणारी जी कोंबडी आहे तिची ती गोष्ट आहे, तीसुद्धा आपण या ठिकाणी लिहू शकतो. किंवा तो भिकारी, त्याची झोळी, त्याच्यावरती देव प्रसन्न होतो आणि त्याला झोळीमध्ये जेवढी नाणी घेता येतील तेवढी घ्यायला सांगतो देव. पण नाणं खाली पडलं तर त्या नाण्याचं काय होणार आहे, माती होणार आहे. तर देव त्याला देतो, नाणी द्यायला सुरुवात करतो, पण हा काही बास म्हणायलाच तयार नसतो. तोपर्यंत झोळी सगळी फाटते आणि सगळीच्या सगळी नाणी काय होतात, खाली पडून त्याची पुन्हा माती होऊन जाते. म्हणजे अति तेथे माती, अशी या ठिकाणी आपण या शीर्षकावरून गोष्ट तयार करू शकतो. त्यानंतर तुम्हाला गृहपाठ, या ठिकाणी 2 तुम्हाला कथा यावेळेस लिहायच्या आहेत. जरा गृहपाठ जास्तीचा दिलेला आहे. की दिलेल्या कथाबीजावरून कथालेखन करा आणि पुढे दिलेल्या शब्दांवरून कथालेखन करा. हे दोन्ही गोष्टी व्यवस्थित लिहून मला माझ्या व्हॉट्सअपवरती पाठवायच्या आहेत. तर धन्यवाद.